शेख हसीना बांगलादेशात परतणार आहेत आणि निवडणुकीला सामोर जाणार आहे. पण तुम्ही म्हणाल त्यांना तर मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, मग त्या बांगलादेशात परत येणार आणि निवडणूक पण लढवणार, हे कसं शक्य आहे? बांगलादेशात अशा काही घडामोडी घडतायत ज्यामुळे 4 असे संकेत मिळतायत ज्याने शेख हसीना आणि त्यांचा पक्ष आवामी लीग हा राजकारणामध्ये परतणार असल्याची शक्यता आहे. काय हे 4 संकेत आहेत आणि सध्या बांगलादेशामध्ये सुरू तरी काय आहे, सर्व काही जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बांगलादेशात सध्या हिंसाचार, भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे आणि याच पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. शेख हसीना आणि त्यांचा पक्ष आवामी लीग पुन्हा निवडणूक राजकारणात परतणार का? ऑगस्ट 2024 मध्ये सत्ता पालट झाला आणि आवामी लीगवर बंदी घालण्यात आली होती. पण आता ढाक्यातून एक समोर आलेल्या 4 महत्त्वाच्या घडामोडींमुळे या पक्षाच्या पुनरागमनाची शक्यता अधिकच बळावली आहे. बरं, या 4 घडामोडी कोणत्या? पहिली आणि सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे वाढता हिंसाचार. निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच एका विरोधी नेत्याची हत्या झाली आणि त्यानंतर देशात भीतीचं वातावरण पसरलंय. कट्टरपंथी नेतेही आता स्वतःच्या सुरक्षेसाठी सरकारकडे मागणी करतायत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की सरकारनं निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना शस्त्र परवाने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही महत्त्वाची बाब आहे. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ती की शेख हसीना यांचे जे कट्टर विरोधक आहेत ते आता आवामी लीगच्या निवडणूक सहभागाला विरोध करत नाही आहेत. फक्त त्यांनी एक अट ठेवली आहे, ती म्हणजे शेख हसीना यांचा थेट सहभाग नसावा. दुसरी महत्त्वाची घडामोड काय? न्यायव्यवस्थेतील बदल. आतापर्यंत शेख हसीनांविरोधात कठोर भूमिका घेणारं न्यायालय भूमिका बदलताना दिसतंय. नवीन मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीनंतर न्यायालयानं स्पष्ट केलं आहे, संपूर्ण सुनावणीशिवाय कोणताही घाईघाईनं निर्णय घेतला जाणार नाही आहे. तिसरी घडामोड काय? तर तिसरी महत्त्वाची घडामोड ती आंतरराष्ट्रीय दबाव आहे. अमेरिका, चीन, रशिया आणि भारत सर्वच महासत्तांनी बांगलादेशमध्ये शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक निवडणुकांची मागणी केली. राजकीय तज्ज्ञांचं यात स्पष्ट असं मत आहे की आवामी लीग शिवाय निष्पन्न निवडणूक होऊ शकत नाही. आणि चौथी सर्वात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घडामोड काय की शेख हसीना सोबत आधी निवडणूक लढवलेले 14 जे पक्ष आहेत ते पुन्हा एकत्र आलेले आहेत. देशभर संघटनात्मक तयारी सुरू झाली आहे आणि 300 पैकी जास्त जागा इथं लढण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. सगळ्या घडामोडीवर आता एक गोष्ट स्पष्ट होते, बांगलादेशच्या राजकारणामध्ये पुन्हा एक मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर शेख हसीना यांच्या पक्षानं निवडणूक लढवली आणि त्यांना सत्ता स्थापन करण्यात यश आलंच तर हसीना बांगलादेशात परत येऊ शकतात आणि त्यांच्यावर जो सुरू आहे खटला त्याला त्या आव्हान देखील देऊ शकतात. त्यामुळे येत्या काळात शेख हसीना परतणार का, आवामी लीगला पुन्हा संधी मिळणार का आणि बांगलादेशचं पुढचं सरकार कोणाचं असेल हे वेळच ठरवेल. पण आता सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील जे अत्याचार सुरू आहेत ते अत्याचार पाहता तुम्हाला असं वाटतं का भारतानं यात हस्तक्षेप करायला हवं? भारतानं यावर स्टँड घ्यायला हवं आणि या हिंदूंच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पटलावर आवाज उठवावा? तुमचं मत याबाबत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या एका नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.